जवळची लोक रडवतात, घरातले लोक त्रास देतात, शेजारची लोक सतत तुमच्याशी भांडतात आणि ज्यांच्यावर तुम्ही मनापासून प्रेम करताय तीच लोक तुमचा सतत विश्वासघात करतात. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. बघा, आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात जर सर्वात मोठी कुठली समस्या असेल तर ती म्हणजे शत्रुपीडा. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना शत्रूंचा त्रास आहे. कित्येक वेळा आपले शत्रू आपल्या जवळचे असतात, कित्येक वेळा आपले शत्रू आपल्या घरातले असतात. ज्यांना मित्र मानतो पुढे जाऊन तेच आपल्याशी शत्रुत्वाने वागतात, आपल्याला टॉर्चर करतात, अपमानित करतात, त्रास देतात. कित्येक वेळा आपल्याला समजत नाही नक्की काय करावं, यातून कसं बाहेर पडावं. बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वपूर्ण असे काही सिद्ध उपाय सांगणार आहे. या उपायांपैकी तुम्हाला जेवढे जमतील तेवढे उपाय तुम्ही करा. तुमच्या आयुष्यात असणारी जी काही शत्रूची बाधा असेल, जो काही शत्रूचा त्रास असेल, जो काही शत्रू सतत तुम्हाला रडवत असेल, मग तो तुमच्या घरातला असेल, तुमच्या शेजारचा असेल, तुमच्या नात्यातला असेल, कुणीही, फक्त 24 तासात तोच शत्रू तुम्हाला शरण येईल. जी लोक तुमचं ऐकत नव्हती तीच लोक तुमच्याशी बोलण्यासाठी तळमळतील. जी लोक सतत तुम्हाला अपमानित करत होती तीच लोक तुमच्या मागे पुढे फिरतील. जी लोक सतत तुम्हाला रडवत होती, हे उपाय केल्यानंतर ती लोक स्वतः तुमच्यासमोर रडतील. बघा, आता मी तुम्हाला जे उपाय सांगते ते व्यवस्थित ऐका. सगळ्यात पहिला उपाय जो आहे हा शनिवारी करा. कारण शनिवारचा दिवस हा शत्रुबाधा निवारण करण्यासाठी, नकारात्मक शक्तींचा नाश करण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. म्हणून कुठल्याही शनिवारच्या दिवशी 2 सुक्या लाल मिरच्या आपल्या घरी आणा. घरामध्ये अगोदरच लाल मिरच्या असतील, तुम्ही त्याच घेतल्या तरीही चालतील. 2 सुक्या लाल मिरच्या घ्यायच्या आहेत. 2ही सुक्या लाल मिरच्या अशा क्रॉस ठेवायच्या आहेत. पहिली मिरची ठेवा, त्याच्यावरती दुसरी मिरची ठेवा आणि टाचणी घ्या. बघा, जिला एक टोक असतं सुईसारखं, चाचणी कोणी म्हणतं, कोणी, आता आमच्याकडे आम्ही तिला टाचणीच म्हणतो. टाचणी, एक टाचणी घ्या आणि त्या सुक्या लाल मिरचीला क्रॉस पद्धतीने टोचा. म्हणजे ही सुकी मिरची ही अशा क्रॉस झाल्या की इथे मध्यभागी ती जी टाचणी घेतलेली आहे ती टोचा. आता तुम्हाला एक काळ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे आणि त्या काळ्या रंगाच्या कापडामध्ये तुम्हाला ही क्रॉस असणारी सुकी मिरची तुम्हाला ठेवायची आहे, जी टाचणीने बंदिस्त केलेली आहे. यावरती तुम्हाला 4 ते 5 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि थोडीशी पिवळी मोहरी घालायची आहे. आता तुम्हाला कापडात हे बंद करायचं आहे आणि बंदिस्त केल्यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या दक्षिण भागात, तुमच्या घराचा आत जो दक्षिण भाग आहे, दक्षिण कोपरा आहे, त्या दक्षिण कोपऱ्यामध्ये तुम्हाला 3 दिवस हे ठेवायचं आहे. किती? 3 दिवस. गुप्त स्वरूपात ठेवा, कुणालाही दाखवू नका, कुणी नाही बघणार याची थोडीशी काळजी घ्या. बरोबर 3 तास तुम्ही 3 दिवस तुम्ही ते तिथे ठेवले की 4थ्या दिवशी तिथून बाहेर काढा आणि 4थ्या दिवशी घराच्या बाहेर, आपल्या घराच्या बाहेर एखादी रिकामी जागा असेल, एखादं शेत असेल, एखादी कचराकुंडी असेल, जिथे तुम्ही कचरा जाळताय, पेटवताय, अशा ठिकाणी ते घेऊन जा आणि तिथे गेल्यानंतर ते कापड पेटवा. जे काळ्या रंगाचं कापड आहे, ज्यात तुम्ही सगळ्या वस्तू ठेवलेल्या आहेत, तर ते काळं कापड पेटवा. जसं कापड पेटेल तसं त्यामध्ये घातलेली सुकी मिरची पेटेल, त्यामध्ये घातलेली कापूर पेटेल, जे काही तुम्ही ठेवलेलं ते सगळं पेटेल. जसं ते पेटणार, प्रज्वलित होणार, तशी तुमच्या घरामध्ये असणारी निगेटिव्हिटी पूर्णपणे जळून संपणार. तुम्ही ज्या शत्रूच्या नावाने हा उपाय केला आहे, ज्या शत्रूचा त्रास कमी होण्यासाठी हा उपाय केला आहे, किंवा ज्या शत्रूला तुम्हाला थोडंसं दूर करायचं त्याच्यासाठी हा उपाय केला आहे, 3 दिवसांमध्ये तो तुमचा शत्रू तुमच्या आयुष्यातून बऱ्यापैकी दूर जाणार. जो काही तो त्रास देत होता, जो काही तो वाईट वागत होता, ते पूर्णतः कमी होणार. फक्त जेव्हा हा उपाय कराल तिथून 3 दिवस रोज तुम्हाला मनामध्ये एक पॉझिटिव्हिटी ठेवायची आहे. समजा हा उपाय मी माझ्या घरात सासू मला त्रास देते, तिच्या नावाने करते, तुम्हाला 3 दिवस एकच मनात चांट करायचं आहे, माझ्या सासूचा त्रास कमी झाला आहे, माझ्या सासूचा त्रास संपलेला आहे, आता मी सुखी आहे, मला कुठलाही त्रास नाही आहे. पतीच्या नावाने करताय, माझ्या पतीचा त्रास पूर्णतः कमी झाला आहे आणि आता मी खूप सुखी आहे. 3 दिवस फक्त मनात एकच पॉझिटिव्हिटी ठेवायची की निगेटिव्हिटी दूर झालेली आहे, त्रास संपलेला आहे आणि आता मी खुश आहे. 3 दिवसांमध्ये तुम्हाला खूप अनुभव येईल. जी काही भांडणं होत होती, क्लेश होत होते, ते पूर्णतः कमी होतील.
दुसरा उपाय सांगते. दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे हळद. बघा, पिवळी हळद. हळद म्हणजे एक सुकी हळद असताना एक हळकुंड असतं. हळदीचं हळकुंड घ्यायचं. एक छोटं हळकुंड आपल्या घरामध्ये असेल ते घ्या, नसेल तर दुकानातून आणा. एक 2-5 रुपयाला हळकुंड भेटतं. जे हळकुंड घेतलेलं आहे हे हळकुंड एका लाल रंगाच्या कापडावरती ठेवा आणि चांदीची तार घ्या. एक 50 ते 100 रुपयाला चांदीच्या तारेचा एक छोटासा तुकडा तुम्हाला सहज कुठेही कुठल्याही ज्वेलर्सच्या दुकानामध्ये मिळेल. पूजेचं साहित्य मिळतं त्यांच्याकडे पण मिळेल. चांदीची तार तुम्हाला हळदीच्या हळकुंडाला गुंडाळायची आहे. छोटी असेल तर 1 वेळा गुंडाळा, मोठी असेल तर एक 4-5 वेळा तुम्ही गुंडाळली तरीही चालेल. म्हणजे चांदीमध्ये हळकुंड तुम्हाला गुंडाळायचं आहे. लाल कपड्यामध्ये ते ठेवायचं आहे. कापडाला गाठ मारायची आहे. आपल्या उजव्या हातामध्ये हे हळकुंड घ्यायचं आहे. ज्या व्यक्तीसाठी हा उपाय करताय त्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा आहे. समजा मी पतीसाठी हा उपाय करते. तुम्हाला फक्त आणि फक्त एकच मंत्र म्हणायचा आहे. व्यवस्थित ऐका. मंत्र आहे क्लीम ह्रीम सागर वश वश स्वाहा. तुम्ही हा उपाय करताय, तुमच्या ऑफिसमध्ये तुमचा बॉस त्रास देतो त्याच्यासाठी ह्रीम क्लीम सुरेश वश वश स्वाहा. तुम्ही सासूसाठी करताय ह्रीम क्लीम अनुसया वश वश स्वाहा. तुम्ही मैत्रिणीच्या नावाने करताय ह्रीम क्लीम तृप्ती वश वश स्वाहा. आता जी मी नावं घेतले तिथे तुम्हाला जी नावं घ्यायची ती तुम्ही घ्या. सांगितलेला मंत्र जो आहे हा 101 वेळा म्हणा. किती? 101. 101 वेळा हा मंत्र म्हणायचा आणि चांदीत बांधलेलं हे हळकुंड त्या दिवसापासून तुमच्या जवळ ठेवा. आता किती दिवस ठेवायचं तर कमीत कमी 1.25 महिना ठेवून बघा. या 1.25 महिन्यामध्ये तुम्ही ज्या व्यक्तीच्या नावाने हा उपाय करताय किंवा केलाय ती व्यक्ती तुमच्याकडे वश होताना दिसेल. जी व्यक्ती तुमच्याशी आधी खूप भांडायची, जिचं तुमच्याशी पटतच नव्हतं, त्या व्यक्तीचं तुमच्याशी पटायला लागेल. ती व्यक्ती तुमचं ऐकायला लागेल. तुम्ही जे म्हणाल तसं ती व्यक्ती करायला लागेल. बघा, हळकुंड हे ॲट्रॅक्शन पॉवर वाढवण्यासाठी, वशीकरणासाठी आणि चांदी ही ग्रहांची स्थिरता नीट करण्यासाठी, तसंच चांदी ही नवग्रहांशी निगडीत आहे. चांदी ही गुरुची आणि शुक्राची कारक आहे. आणि हळकुंड हा जो हळदीचा कुडा म्हणजे हळद जी आहे ती सुद्धा गुरुची कारक आणि शुक्राची कारक मानली जाते. गुरु आणि शुक्र जेव्हा मजबूत होतो तेव्हा सौंदर्य वाढतं, तेव्हा आपल्याकडे लोक अट्रॅक्ट होतात. आपल्याकडे असणारी अट्रॅक्शन क्षमता पॉवर ही वाढायला लागते. जेव्हा दोनही गोष्टी तुम्ही एकत्रित करून ठेवता तेव्हा लक्षात ठेवा, समोर असणारी ती प्रत्येक व्यक्ती तुमच्याकडे वश व्हायला लागते, तुमचं ऐकायला लागते, तुम्हाला समजून घ्यायला लागते आणि परिणामी तुमची भांडणं क्लेश कलह कुठेतरी कमी होतात आणि तुमच्यामध्ये सगळं चांगलं व्हायला लागतं. खूप साधे सोपे उपाय सांगितलेत. नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.